एक फॅमिली आहे ज्याच्यामध्ये एक मोठी मुलगी आहे. ही पायाळू होती. अच्छा, पायाळू म्हणजे पायाळू म्हणजे असं म्हणतात की जिचा जन्म होताना जी म्हणजे उलटी बाहेर आली, म्हणजे थोडक्यात आधी पाय आलेत. आधी पाय आलेत. असं असं म्हणजे मला मी स्वतः पायाळू नाहीये किंवा मी बघितलं नाही पायाळू Yes. माणूस कसं असतं ते, पण असं म्हणतात. हम्म. तिला ते भूत दिसायचं आणि तो भूत पुण्यामध्ये एका जुन्या वाड्यात ती राहायला गेली आणि तिथे विहीर होती. त्या विहिरीवरती पहिल्यांदा तिला ते भूत दिसलं, बरोबर. ज्याला मानकाप्या नावाचं भूत म्हणतात. मानकाप्या म्हणजे ज्याला मान नाहीये असं भूत. कापलेली असं मान. मान कापलेली म्हणजे बिन मानेचं भूत, थोडक्यात त्याला मान काप्या म्हणतात भूतांच्या याच्यामध्ये. मान काप्याने पहिल्यांदा तिला विहिरीवरती दर्शन दिलं, बोलायचा प्रयत्न केला. तर आता ती लहान होती, ती त्याला पहिल्यांदा बघितल्या चक्कर येऊन पडली. बाकी घरात कुणाला दिसत नव्हतं, फक्त तिला दिसायचं. पण तिने त्याला विचारलं की तुला काय पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की जे जुनं जमिनीत गाडलेलं धन असतं किंवा पुरलेलं धन असतं, असं काहीतरी धन तू घे, त्याच्या बदल्यात मला तुझ्या घरातला मोठ्याचा जीव दे, त्या भावाचा किंवा मोठ्या मुलाचा घरातला जीव दे. तेव्हा तिचे वडील तिला घेऊन गेले. तिच्या पायावरती काय त्यांनी ते जुन्या काळामध्ये ते बिब्याच्या फुल्या घालायचे, तशा घातल्या आणि मग तिला ते दिसायचं बंद झालं.